गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गोपालकृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपले 5 श्लोक पहिल्या अध्यायातले झाले होते. दुसऱ्या अध्यायातले सॉरी. आणि आता जे आहे ते 6वा श्लोक. तर अर्जुन वाच्य आहे, न चैद्वित्यकतरन्नो गरीयो यद्वा जयेयं यद्वा न जयेयु यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थितां प्रमुखे त्यात राष्ट्रान. युद्ध करणे व न करणे या दोहीपैकी आम्हाला काय श्रेष्ठ आहे हे कळत नाही, किंवा आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला माहीत नाही. आणि ज्यांना मारून आम्हाला जगण्याची इच्छा नाही तेच आमचे बांधव धृतराष्ट्र पुत्र आमच्या विरुद्ध युद्धाला उभे आहेत. तर अर्जुन काय म्हणतो की युद्ध करणे की न करणे याच्यामध्ये काय श्रेष्ठ आहे. म्हणजे ते मी मगाशी म्हटलं सगळं टू बी ऑर नॉट टू बी. म्हणजे ह्याला काय म्हणतात, धर्मसंकट म्हणतात. म्हणजे या पद्धतीनं वागलं तर धर्माप्रमाणे होईल का या पद्धतीनं वागल्यावर धर्माप्रमाणे होईल. तर हे कन्फ्युजन जीवनामध्ये खूप वाईट असतं की आपण आपलं काय कर्तव्य आहे आणि मी या ठिकाणी काय करायला पाहिजे नेमकं हे न ठरवता येणे. तर हा जो समूह आहे ना, हा सर्वात माणसाच्या ह्याच्यामध्ये सर्वात वाईट असतो. माणूस 2 स्टेजवर गेल्यानंतर शांत चित्त होतो. एक तर त्याला परफेक्टली हे कळावं की आता सिच्युएशन माझ्या हातात नाही आहे, हाताबाहेर गेली आहे, तरी तो निवांत होतो. असं जरी झालं तरी, किंवा त्याला हे कळावं की ही सिच्युएशनमध्ये माझ्या हातात आहे, हे अमुक अमुक मला उपाय करायचा आहे. त्यावेळेस हे माणूस शांत होतो की डेफिनेटली मला माहिती की या मार्गाने जायचं आहे. आणि तिसरा प्रकार असतो की मी केलेलं योग्य केलं आणि इनफ आहे. या 3 सिच्युएशनमध्ये मनुष्य शांत असतो. पण जर त्याला हे 3 प्रश्न पडले की पहिला प्रश्न की मी या सिच्युएशनमध्ये नेमकं काय करू, हे योग्य आहे का ते योग्य आहे, हे केलं तर धर्म होईल का ते केलं तर धर्म आहे. म्हणजे धर्म म्हणजे साधारण मनुष्य धर्माचा एवढा विचार करत नाही, पण माझं काय फायद्याचं आहे ह्याचा तर विचार करतो ना. माझं काय कल्याणाचं आहे, माझं काय हिताचं असेल, तर हे असं करू की तसं करू, हा पहिला ज्यावेळेस प्रश्न उभा राहतो त्यावेळेस माणसाला ताण निर्माण होतो. दुसरी गोष्ट, त्याला ज्यावेळेस असं वाटायला लागतं की सगळी रिस्पॉन्सिबिलिटी माझी एकट्याचीच आहे, मलाच काहीतरी करावं लागेल आणि मी नाही केलं तर काहीच होणार नाही, ही एक सिच्युएशन त्याला त्रासदायक ठरते. आणि तिसरा प्रकार असतो की केल्यानंतर मी योग्य केलं का आणि मी केलं ते पुरेसं होतं का. ह्या 3 प्रश्नांमध्ये मनुष्य अशांत राहतो. तर मूळ अशांतीचं कारण हे आहे. तर निर्णय न घेता येणे. आणि निर्णय का घेता येत नाही तर क्लिअरिटी नाही. का क्लिअरिटी नाही तर फिलॉसॉफी माहीत नाही, उपदेश माहीत नाही. मग संतांचा उपदेश काय, भगवद्गीतेचा उपदेश काय, तर ही क्लिअरिटी देणे. आणि क्लिअरिटी आली की निश्चिंतता आणि मानसिक स्थिरता येते. म्हणून अर्जुन तसंच म्हणतो, न च एतत् विद्य कर्तन्न गरीयम यत्वा जयेयम यदिवा न जयेयु. म्हणजे संधी विग्रह करून वाचले मी की ह्याच्यामध्ये पहिल्यांदा हा प्रश्न आहे आम्हाला की करावं की नाही करावं युद्ध. दुसरा प्रश्न अर्जुनाला वर केलं तर आम्ही जिंकू की न जिंकू. हा प्रश्न का महत्त्वाचा आहे, कारण मी युद्ध केलं, एक कोणाला तरी मारलं आणि एवढं करूनही मीच मेलो शेवटी, तर मग तर सगळंच गेलं, राज्य गेलं, सगळंच गेलं. म्हणून आम्ही जिंकू की न जिंकू, या युद्धामध्ये ते जिंकतील की आम्ही जिंकतील हे सुद्धा आम्हाला कळत नाही आहे. आणि हेही आम्हाला माहीत नाही. आणि त्यांना मारून आम्हाला जगण्याची इच्छा पण नाही. आणि विशेष म्हणजे सगळे जर मी मारले सगळ्यांना आणि मी एकटा जिवंत राहिलो तर असं जगण्याची पण इच्छा नाही. तर आता जो 7वा श्लोक आहे तो भगवद्गीतेच्या महत्त्वाच्या श्लोकापैकी एक आहे. तसे सगळे श्लोक महत्त्वाचे आहेत, पण त्यातल्या त्यात ह्या श्लोकाचं असं महत्त्व आहे की या श्लोकामध्ये अर्जुन श्रीकृष्णासमोर शरणागती घेतो, सरेंडर होतो, शिष्यत्व पत्कारतो.
मग आत्तापर्यंत अर्जुनाला लक्षात येतं की आपण एवढी बडबड करतो आहे पण श्रीकृष्ण जास्त बोलत नाही आहेत, शांत आहेत. मग ते शांत पाहून अर्जुनाच्या मनामध्ये एक भीती निर्माण होती की का बरं शांत आहेत भगवंत, त्यांना हे माझं पटत नाही आहे का. मग ही मनामध्ये विचार आल्यानंतर त्याच्या लक्षात येते की कुठेतरी आपलं बोलण्यामध्ये चुकायला लागलं. मग ज्यावेळेस माणसाला असं लक्षात येतं की माझ्या विचारात चुकायला लागले, त्यावेळेस तो मोठ्या माणसाचं ऐकण्यास तयार होतो. मग त्याला लक्षात येते की श्रीकृष्ण हे आपले हितेशी आहेत. तू गुरुबंधू पिता, तूच आमची इष्टदेवता, तूच सदा रक्षिता आपदी अमुते. तर तू गुरु आहेस, तू बंधू आहेस, तू पिता आहेस, तू सर्व काही आहेस आमचं, आणि तू बुद्धिमान पण आहेस आमच्यापेक्षा, असं म्हणून तो श्रीकृष्णाला शरण जातो. तर ही शरणागतीचा श्लोक आहे, म्हणून मला विशेष आवडतो. तर काय श्लोक आहे? कार्पण्यदोष पहत स्वभावा पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेतां यच्छ्रेयसा निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. कार्पण्य दोष पहत स्वभावा, कारुण्यरूपी कतरतेच्या दोषामुळे ज्याचा स्वभाव नाहीसा झाला आहे. आता याचा अर्थ कसा आहे? करुणाव्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्माधर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे, असा मी तुम्हाला विचारित आहे की हे साधन खात्रीने कल्याणकारक आहे का, ते जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे ते मला सांगा, कारण मीच तुमचा शिष्य आहे, म्हणून तुम्हाला शरण आलेला मला उपदेश करा. तो कार्पण्य दोष पहत स्वभाव. तर या करुणाईमुळं माझ्या स्वभावामध्ये दोष निर्माण झाला आहे, म्हणजे तो दोष आधी कबूल करतो. मग आधी मी चुकतो आहे असं पहिल्यांदा वाटलं पाहिजे. जर मी चुकतच नाही असं वाटत असेल तर मग सुधारण्याची शक्यताच संपली. मग अर्जुनाला पहिल्यांदा हे जाणवतं की कार्पण्य दोष म्हणलं त्यांनी की हा माझ्यात दोष आहे आणि मी त्याच्यामुळं करेक्टली थिंकिंग विचार करू शकत नाही आहे. मग तो स्वतःची चूक कबूल करतो, दोष मान्य करतो. आणि मग म्हणतो पृच्छामि त्वां धर्मसम्मूढ चेता. मला कळत नाही आहे, धर्मसम्मूढ आहे मी, की काय धर्म आहे हे मला कळत नाही, काय वागणं योग्य आहे हे मला कळत नाही. पृच्छामि त्वां म्हणजे म्हणून मी तुला विचारतो आहे. मग माणसाने दोन गोष्टी मान्य करायला पाहिजे. एक तर माझं चुकतं आहे हे मान्य करायला पाहिजे, म्हणजे सुधारण्याची शक्यता निर्माण होते. आणि धर्मसम्मूढ चेता, की मला कळत नाही काय योग्य आहे. नाही तर काय होतं, बऱ्याचदा कोणाला काही तत्त्वज्ञान सांगायला जावं किंवा काही माऊलीचा उपदेश सांगायला जावा, तेच आपल्याला शहाणपण उलटं शिकवतं. ते म्हणतात ना मराठीमध्ये म्हण, कोणाचं करायला जावं भलं ते म्हणते माझंच खरं. तर तसा प्रकार होतो. तर अशा माणसाला सांगून काही उपयोग होत नाही, ते पालत्या घड्यावर पाणी टाकल्यासारखं होतं. पण अर्जुन म्हणतो पृच्छामि त्वां धर्मसम्मूढ चेता यच्छ्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे. म्हणजे श्रेयस्कर काय? श्रेय या शब्दाचा अर्थ कल्याण. कल्याण या शब्दाचा अर्थ अशी गोष्ट की जी आतासुद्धा फायदेशीर आहे, नंतरसुद्धा फायदेशीर आहे. तर आमचं कल्याण होईल, आमचं हित होईल असं काय आहे ते निश्चितपणे तू विचार कर आणि निश्चितपणे मला सांग, या दोन्हीपैकी मी काय करू? सोडून जाऊ युद्ध की युद्ध करू? कोणतं कल्याणकारक आहे? शिष्यस्तेहं स्वादिमां त्वं प्रपन्नम. तर मी तुझा शिष्य आहे असं समज, मी तुझा शिष्य झालो, तू माझा गुरु आहेस आणि मला उपदेश कर आणि मला सांग. ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर लिहिलेलं आहे ह्याच्यावर, की ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की पाहे पा तो अर्जुनो दुःखे, म्हणजे जो दुःखाने अगदी जर्जर झालेला आहे, जसा डोंगर उन्हामध्ये तापावा तसं या दुःखाने जर्जर झालेला आहे. आणि या ठिकाणी श्रीकृष्ण म्हणजे मेघ आहेत आणि तो सहजे सुनिळू कृपामृते सजळू तो ओळला असे श्री गोपाळू महामेघू. तर ते श्रीकृष्ण म्हणजे मेघ आहेत, ढग आहेत आणि सहजे सुनिळू. तर मेघाचा रंग जसा आहे तसंच ह्यांची अंगकांती आहे, सहजे सुनिळू. आणि मेघामध्ये पाणी असतं तसं श्रीकृष्णाच्या डोळ्यामध्ये, हृदयामध्ये अर्जुनाबद्दल अतिशय प्रेम आहे, कृपा आहे. तो सहजे सुनिळू कृपामृते सजळू, म्हणजे कृपामृत आहे ह्याच्यामध्ये, जसं ढगामध्ये पाणी असतं, कृपामृते सजळू. तो ओळला असे श्री गोपाळू. ओळला असे म्हणजे ढगाने त्याच्याकडे वाटचाल केली.
मेघाने नभ आक्रमिले तसं म्हटल्यासारखं तो ओळला असे श्री गोपाळू महामेघो. मग आता तो उदार कैसा तेच सुदर्शनाची द्युती. तर पुढं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तेच सुदर्शनाची द्युती म्हणजे सुदर्शनाची जी चमक आहे ती वीज आहे, तीच विद्युल्लता झळकती, तेच विद्युल्लता झळकती. गंभीर वाचा ते आयती गर्जनाचेनी. आणि श्रीकृष्णाची जी गंभीर वाचा आहे ती म्हणजे ढगाची मेघगर्जना असल्यासारखी आहे. मग पुढं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात या श्लोकावर लिहिताना आता तो उदार कैसा वर्षेल जेने अर्जुनाचा चळू निवेल मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची. आणि मग आता ते ढग आहे जो उदार आहे तो कसा वर्षेल उपदेशामृत, ज्याच्याने अर्जुनाची जी ही उष्णता आहे, जे भाजून निघालेली जमीन आहे ती सगळी शांत होईल, अर्जुनाचा चळू निवेल आणि मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची. विरुडी म्हणजे नवे अंकुर फुटतील ज्ञान उन्मेषाचे. तर असं माऊलीने लिहिलेलं आहे. फार सुंदर या शरणागतीचं वर्णन केलेलं आहे. तर अशा प्रकारे अर्जुनाने या श्लोकाच्या सहाय्याने शाधिमाम त्वम प्रपन्न म्हणून श्रीकृष्णाची शरणागती स्वीकारली. आणि हा श्लोक आहे 7वा श्लोक झाला आपला. आता पुढचा श्लोक पुढच्या ह्याच्यात घेऊन कृष्णार्पणमस्तु.